जे 60 वर्षापासून मागील 60 वर्षापासून तर वन हक्क पट्टा कायदा आहे त्याला लागू होत असताना त्याचं घर तुम्ही फक्त ते अडाणी आहे तुमच्याकडे अर्ज केला नाही म्हणून त्याचं घर पाडून टाकता म्हणल्यावर हे कोणत्या नियमात बसतं? म्हणजे जिल्ह्यात दोन कायदे होता असं चालतंय असं वाटतं. एकीकडे दोन प्रकरणं घडत आहेत, एकीकडे काय एका दुसरं वाल्मिक कराड असेल त्याच्या कुठल्याही संपत्ती सीज केली दुसरीकडे पाडलं जात आहे. नाही मी ते आणि हे एकत्र करणार नाही. त्यांची सीज करण्याचा संबंध येत नाही कारण ते वाल्मिक कराड अटक आहे. ह्या प्रकरणामध्ये हा जो सतीश भोसले उर्फ खोक्या आहे याच्यावरती ऑलरेडी गुन्हा दाखल झाला होता. पोलिसांनी ते जे व्हिडिओ पाहून तिकडचं बुलढाणा जिल्ह्यातला जो कोणी तक्रारदार होता त्याची तक्रार घेतली होती. इथं ढाकणे आणि हे एकमेकाच्या जवळच राहणारे लोक आहे. एकमेकाचं आता मी त्या ढाकणे कुटुंबियाकडे बी जाणार आहे इथून झाल्याचं. पण हे 307चं मॅटर होतं. याचं घर पाडण्याचं कारण काय? आम्ही कुणाच्या प्रेशरमध्ये केलंय तेच आता आम्ही बघतो ना. नवीन व्हिडिओ कुणाच्या प्रेशरमध्ये जुने व्हिडिओ काढले जात आहेत. नाही जिल्ह्यातले भरपूर जुने असे कोणाचे व्हिडिओ काढायचे, कोणाच्या बदनाम्या करायच्या, कुणाला काय म्हणायचं, अशा पद्धतीचं कारवाई या ठिकाणी चालू आहे. हत्या प्रकरणाचं काही तीव्रता कमी करण्यासाठी असं केलं जातं 100% डायव्हर्सिफिकेशन. संतोष आणि दादा खेंडकर चुकलेला असेल चुकला तर दादा खेंडकर स्वतः जाऊन पोलिसला सरेंडर झाला ना. त्याला नसलेला गुन्हा त्याच्यावरती टाकलाय तरी सुद्धा तो स्वतः तिथं सरेंडर झाला पोलिसला जाऊन. चुकलं का दादा खेंडकरचं? 31/12चं एक प्रकरण आहे. पुढचं प्रकरण 22/1चं दाखव. आणि फिर्यादी काय म्हणतोय, मी जिथं फिर्याद दिली त्या दिवशी 22/1/2024 ह्या कालावधी पहिलं 31/12/2023चं प्रकरण आहे आणि नंतर 22/1/2000 कोणत्या दवाखान्यात तुमच्यावर ट्रीटमेंट केली तर म्हणतो दवाखानाच आठवत नाही. तरी सुद्धा 307 त्याच्यावरती दाखल करण्यात आलं. अण्णा वन विभागाचे लोक आहेत ना हे झोपात गेली. हे घरं पाडलेले आहेत तर हे असं कोणत्या नियमाने त्यांनी केलंय जरा त्याचे उत्तर आम्हाला मिळाले तर बरं. अण्णा तुम्ही म्हणतात मीडियाने त्यांना गुंड केलंय मात्र त्या ठिकाणी ते गुंड नाहीत असं वाटतंय का तुम्हाला? नाही एवढा मोठा नाही ना तो जेवढा मोठा करून दाखवला बरं का. आता त्याची परिस्थिती काय झाली इथं बघा ना. त्याला आता राहायला घरही नाही काहीच नाही. बरं जे चुकला होता त्याला त्या पद्धतीचं सजा मिळाली पाहिजे. त्याच्यावरती 307 झालेला आहे, तो अटक झालेला आहे ते सगळं. परंतु वन विभागाने विदाऊट नोटीस त्याचं घर पाडण्याचा हा नियम कोणता आहे? त्याच्या घरच्यासाठी तुम्ही प्रयत्नशील आहात का? पुनर्वसन करणं गरजेचं आहे. त्यांचं पुनर्वसनाच्या बाबतीमध्ये आम्ही गांभीर्यानं विचार करू आणि त्याला टेम्पररी रिलीफ काहीतरी देण्याचा प्रयत्न इथल्या स्थानिकांना आम्ही सांगू. वन विभागाने ही तत्परता इथं दाखवली आहे. जिल्ह्यात दाखवणार आहे का वन विभागात? आता काय माहिती. चाल तर शिरूर तालुक्यात वृक्ष लागवड किंवा वृक्ष 0% आले. जेवढा बी पैसा वन खात्याचे लोक इथं खर्च करतायत त्याचं 1% सुद्धा काम बाहेर दिसत नाही. आणि आपलं हे लपवायसाठी हे असले काहीतरी कृत्य करायचं धंदा वन विभागाच्या लोकांनी. फॉरेस्ट कॉन्झर्वेशन ऍक्ट 1983 प्रमाणे हे कोणत्या कायद्याने केलं? 83च्या कायद्याने केलं. तर 83ला सुद्धा अमेंडमेंट आलेली. त्या अमेंडमेंटचा यांनी विचार का केला नाही याचं घर पाडण्यापूर्वी? कारण हे जे अतिक्रमण आहे जे घर आहे ते 60 वर्षापूर्वीचं आहे. ओके काढू द्या, कुणाला काय काढायचे ते चालू द्या. नवनवीन घडामोडी पाहण्यासाठी स्टार महाराष्ट्र न्यूजला सबस्क्राईब करा आणि ताज्या बातम्यांचे अपडेट मिळवण्यासाठी बेल आयकॉनला प्रेस करा आणि परिपूर्ण बातमीबरोबर रहा, इतरांपेक्षा एक पाऊल पुढे.